आज या ठिकाणी आपल्या मोहोत सारख्या आपल्या सांगोल तालुक्यातील मोठ्या गावामध्ये एक सन्मान सोहळा आमच्या खेरवाडीचे सुपुत्र आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमच्या प्रशालेचा विद्यार्थी सन्माननीय संजय आनंदराव देवकते या विद्यार्थ्यानं आज तो आमचा विद्यार्थीच आहे। त्या विद्यार्थ्यानं एक विश्वविक्रम केला की नकल पुशअप्समध्ये एका मिनिटामध्ये 121 इतके पुशअप्स त्याने काढले। आणि खरं सांगतो की एका मिनिटामध्ये 121 अंक मोजता येत नाहीत, तेवढ्या वेळामध्ये पुशअप्स काढणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही। आणि गेल्या पाठीमागे 5-6 महिन्यामध्ये या संजय देवकतेनं तो आजारी पडला होता याच्या प्रॅक्टिसमध्ये। आज जर तुम्ही त्याच्या हाताची बोट जर बघितली तर त्याला गट्टे पडलेले आहेत इथं गट्टे। आणि हा विद्यार्थी इतक्या अतिशय गरीब कुटुंबातला विद्यार्थी की त्याची परिस्थिती शाळा शिकण्याची नव्हती। माझे आदरणीय गुरुवर्य लोखंडे सर आणि भोसले सर यांनी त्याला 8वीतनं शाळा सोडल्यानंतर त्या प्रवाहामध्ये आणला। आणि प्रवाहामध्ये आल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं स्वतः इतकं मनावरती घेतलं संजयनं की मला काय तर व्हायचं आहे बनायचं आहे। आणि त्याने ते करून दाखवलं। आणि आमच्या गावासाठी आणि आमच्या प्रशालेसाठी इतकी अभिमानाची गोष्ट आहे की इंडियन नेव्हीमध्ये तो भरती झालेला हा पहिला विद्यार्थी आमच्या गावचा। आणि हा आमच्या खेरवाडीचा नाही, आपल्या मोहोळचा नाही, सांगोल तालुक्याचा नाही, तर हा देशासाठी काम करतो ह्याचा फार मोठा अभिमान वाटतो की आमच्या प्रशालेतला शिकून गेलेला विद्यार्थी, मी एक भारताचा नागरिक आणि मी काहीतरी देशासाठी करतो, माझं देशाचं काहीतरी देणं आहे ही गोष्ट मनात बिंबवून ना कोणा त्याला छत्र असताना फक्त स्वतःचं प्रामाणिक कष्ट, जिद्द आणि चिकाटी या जोरावरती त्याने हे यश मिळवलं। समोर उपस्थित असलेल्या सगळ्या तरुण बांधवांना माझी विनंती आहे की आदर्श घ्या कोणा तर संजय देवकतेचा घ्या। संजय देवकते हा विद्यार्थी असा आहे, हा माणूस असा आहे की आपल्याकडे काही नसताना आपण या विश्वामध्ये काही निर्माण करू शकतो अशी ताकद या संजय देवकतेकडे आहे। आणि या ठिकाणी इतका मोठा सोहळा, वास्तविक पाहता हा कार्यक्रम आमच्या खेरवाडीमध्ये मोठा होणं अपेक्षित होतं आहे। नंतर कार्यक्रम खेरवाडीमध्ये मी मोहोळकरांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आजचा हा जो कार्यक्रम इथं या ठिकाणी आयोजित केला याच्यामध्ये बरीचशी गावं याच्यामध्ये आहेत, आपलं ढालेवाडी आहे, तिसंगी आहे, बरीच लोक तिथून आलेले आहेत, आमची खेरवाडी आहे, गायगावन आहे, तिसंगी आहे। या सगळ्या लोकांनी जे संजय देवकतेवरती प्रेम दाखवलं आमच्या खेरवाडीचा सुपुत्र म्हणून मी उपस्थित सर्वांचं मनापासून एकदा हार्दिक अभिनंदनही करतो आणि सर्वांना धन्यवादही देतो। आणि संजय देवकतेला त्याच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्याचं भावी आयुष्य उत्तर असंच प्रगतशील कार्य करून त्याला यश मिळत जावं एवढी इच्छा व्यक्त करून मी माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या मोहोळ गावचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेबजी पाटील, आमच्या शिवसेनेचे नेते आदरणीय सूर्यकांत गाडगे, या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय अंकुशरावजी येडगे, माननीय माजी ग्रामपंचायत उपसरपंच गिरे मामा, उपस्थित ज्यांनी या गावामध्ये कुस्तीच्या माध्यमातून अनेक मल्ल घडवण्याचं काम केलं ते आदरणीय दादासाहेब वस्ताद, आदरणीय जाधव वस्ताद आणि सर्वच व्यासपीठावर मंडळी। आज निश्चितपणानं मोहोळच खिलारवाडीच नसेल तर मोहोळसाठी सुद्धा एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण खिलारवाडी गावचे सुपुत्र संजय देवकते यांनी जो या ठिकाणी सन्मान मिळवलेला आहे तो निश्चितपणानं सन्मान फक्त एकट्या खिलारवाडी गावचा नसून ते आमच्या सुद्धा गावचे नातू आहेत। त्यामुळे आम्हाला सुद्धा गावकऱ्यांना या ठिकाणी प्रचंड आनंद झाला की आपल्या गावातल्या शेजारच्याच गावचं किंवा आपल्या गावातला एक तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गावचं नाव आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। आत्ताच आदरणीय सरांनी सांगितले की त्यांनी 121 पुशअप्स एका मिनिटामध्ये मारून जगामध्ये विक्रम करण्याचा जो विक्रम त्यांनी केला त्याच्यामध्ये गिनीज ऑफ वर्ल्ड बुक ऑफ वर्ल्डमध्ये सुद्धा त्यांचं नाव त्या ठिकाणी रजिस्टर झालेलं आहे।
त्यामुळे महूद गावच्या वतीने आणि समस्त त्यांच्या मित्रप्रेमींच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता प्रत्यक्षात प्रचंड कौतुक मी आपल्या सर्व मित्र परिवारांचं मला वाटतं, कारण आपला एखादा जीवाभावातला दोस्त गरीब कुटुंबातून जन्माला येऊन एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवर नाव कमवलेलं असताना त्याचा सत्कार होणं हे आपलं काम आहे असं समजून आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या जोशामध्ये त्यांची रॅली काढून या ठिकाणी सत्कार आयोजित केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो। आणि संजय देवकते यांना विनंती आहे की आताच माहिती मिळाली की 137 पुशअप एका मिनिटामध्ये मारण्याचा गिनीज वर्ल्ड ऑफ लिम्का आणि बुकचा रेकॉर्ड आहे आणि त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे। आता रिझल्ट आला, आपण सत्कार केला म्हणजे निश्चितपणाने त्यांचा या ठिकाणी तो निकाल येईल असं अपेक्षित धरतो। आणि मी त्यांना संजय यांना विनंती करतोय की आपली आंतरराष्ट्रीय खेळामध्ये खेळाडू म्हणून सुद्धा निवड झालेली आहे, तर लवकरात लवकर आपल्या माध्यमातून भारत देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय दर्जावरती येऊ आणि महूद खिलारवाडी गावचं नाव तुमच्या माध्यमातून देशाच्या पातळीवरती एवढ्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये एक गोल्ड मेडल किंवा देशाचं नाव आपण त्या ठिकाणी गाजवलं म्हणून पुन्हा एकदा सत्कार करण्याची संधी आम्हा ग्रामस्थांना मिळू एवढी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा महूद गावच्या वतीने आपलं पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजचे सत्कार मूर्ती संजय देवकते याने जो आपल्या गरीब परिस्थितीतून जो पराक्रम दाखवला त्यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते बाळासाहेब पाटील, अभिषेक भैया कांबळे, अंकुश येडगे, दोन्ही वस्ताद, या गावचे ग्रामपंचायत आजी माजी सदस्य, डेप्युटी सरपंच, खऱ्या अर्थानं आज जो आपण संजयचा जो सत्कार केला, इथून पुढच्या काळात मी फक्त संजयला एवढंच मार्गदर्शन करेन की आपण ज्या ज्या पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचला त्याचं मार्गदर्शन आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व मुलांना मार्गदर्शन करून असंच आपलं तालुक्याचं गावाचं नाव महाराष्ट्रात देशात नावलौकिक व्हावं अशा पद्धतीनं आपण मार्गदर्शन करावं आणि आपल्या पुढील वाटचालीस महूद ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। आणि तुम्ही सगळ्यांनी सत्काराला उपस्थित राहिल्याबद्दल महूद ग्रामस्थांच्या वतीनं आपला सगळ्यांचाही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।